नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आजची ही रांगोळी आपली महादेवाच्या पिंडीचीच आहे. ही रांगोळी श्रावण महिन्यात आपल्याला उपयोगी पडणार आहे काढण्यासाठी. तर त्यामुळे मी तुमच्यासाठी श्रावण महिन्याच्या अगोदरच ही रांगोळी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही ही रांगोळी नक्की बघा आणि कशी वाटते काय नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आपल्याला असे ठिपके आखून घ्यायचे आहेत. हे ठिपके 11 ते 6 असे आखून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथे तुम्हाला दाखवित आहे त्याप्रमाणे तुम्ही पण ठिपके आखून घ्या आणि आपली रांगोळी तयार करा. सकाळच्या गडबडीमध्ये पण ही काढता येणारी एकदम सोपी अशी रांगोळी आहे. ठिपके जास्त वाटले तरी पण ही रांगोळी एकदम सोपी आहे. तुम्ही एकदा ट्राय तर करून पहा. तर अशा प्रकारे मी हे सगळे ठिपके मारून घेतलेले आहेत. आता आपण डिझाईन काढून घेऊया. अशा प्रकारे ही डिझाईन काढायची आहे. तर तुमच्याकडे काही असे आयडियाज असतील तर मला नक्कीच सांगा. तर मी ह्या प्रकारे आता इथे 3 ठिपके एकमेकाला जोडून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला एक कोन तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमची पद्धत वापरून सुद्धा इथे कोन काढू शकता. तर मी इथे 6 खुंट्यांनी ही कोन काढून घेते आणि आपली पुढची रांगोळी पण मी तुम्हाला इथे दाखवते. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण आखून घ्यायचं आहे. मधामध्ये चांदणी आणि त्याच्यामध्ये आणखीन एक चांदणी काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कलर टाकून घ्यायचे आहेत. महादेवाचे पिंड इथं तयार करायचे आहे. तर मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवते कलर टाकून. अशा प्रकारे तुम्ही महादेवाचे पिंड तयार करून घ्या. तुम्ही पाहू शकता. मधामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार कोणताही कलर आपण भरून आणि ही रांगोळी उठावदार बनवू शकता. आणि माझी रांगोळी तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पण हे शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा माझ्या व्हिडिओला. मी वाट पाहीन आणि तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच पाहत असाल अशी मी आशा करते. कारण की तुमच्या सपोर्टनुसारच मी पुढे जाईन. तुमचा सपोर्ट जर नसेल तर मी काहीच करू शकणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते. तर इथं पाहू शकता मी पिंडीच्या अवतीभोवती असे कलर टाकून घेते, जेणेकरून मागून आपला एक पिंडीच्या मागे फ्लॅश पडतो का त्याप्रमाणे मी इथं दाखवत आहे. म्हणजे एकदम आपली पिंड उठून दिसते. तर अशा प्रकारे टाकून घ्या. तर सगळीकडे हे असं टाकून घ्यायचं आहे आणि आपली रांगोळी छान बनवायची आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता इथे हे कलर सगळीकडे टाकणं झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला 3 रेषा आखून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली पिंड तयार होते. तर त्याच्यानंतर आपण आता हे पिंड तयार करून घेतो. तर तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा आणि मला सांगा माझी रांगोळी कशी वाटते ते. आणि तुम्हाला जरी वेळ भेटला नाही तरी पण वेळातला वेळ काढून माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा अशी मी आशा करते. आणि माझ्या चॅनलमध्ये आल्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानते. माझे व्हिडिओ तुम्ही असेच पाहत राहा, मला असंच सहकार्य करत राहा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तर पाहू शकता मी असे 3 रेषा आखून त्यामध्ये पुन्हा एक डॉट देते आणि त्यामध्ये आपण एक केशरी कलर भरून घेत आहोत, जेणेकरून महादेवाचा एक गंध तयार होईल तिथे. तर केशरी कलर टाकून घेते मी आणि इथे मी आता बेलाची पानं काढून घेते.
बेलाच्या पानाशिवाय आपली रांगोळी म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान असे एक म्हणच आहे. तर याप्रमाणे आपण इथे बेलाचे पान काढून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही कलर टाकून घ्या तुमच्या पद्धतीने आणि बेलाचे पान काढून घ्या. मी इथे दाखवते, अशा प्रकारे काढलेत तरी चालेल. एक डार्क कलर आणि एक लाईट कलर इथं वापरलेला आहे, म्हणजे आपली पानं एकसारखे थोडीच नसतात. तर मी अशीही तुम्हाला दाखवते तसे त्याप्रमाणे तुम्ही काढा. अगदी छान असे आपले हे पान दिसत आहेत बेलाचे. पहा किती छान आपली रांगोळी दिसत आहे. तर तुम्ही नक्की शेअर करा आणि इतरांना पाहायला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा आणि माझे व्हिडिओ डेली तुम्ही पाहत राहा अशी मी तुम्हाला विनंती करते. हा व्हिडिओ मी स्किप न करता तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे मी कशा पद्धतीने इथे ही रांगोळी तयार केलेली आहे, तुमच्या लक्षात बसावं म्हणून. तर तुम्ही इथं पाहू शकता मी आता यामध्ये ओम काढून घेत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये स्वास्तिक पण काढून घेऊ शकता. तर माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली काय नाही मला नक्की कळवा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.